पुणे जिल्ह्यातील बारामती येथे गुरुवारी 29 जानेवारी 2026 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा अंत्यसंस्कार विधी पार पडला। अशातच अंत्यसंस्काराच्या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची व्हीव्हीआयपी ये-जा सुरू असताना परवानगीशिवाय गंभीर घटना घडवण्यात आली। याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। बारामती विमानतळाजवळ बुधवारी 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी झालेल्या विमान अपघातात अजित पवार आणि अन्य 4 जणांचा मृत्यू झाला। गुरुवारी सकाळी बारामती येथील विद्याप्रतिष्ठान महाविद्यालयाच्या मैदानात शासकीय इतमामान पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की व्हीव्हीआयपी लोकांची ये-जा सुरू असताना विद्याप्रतिष्ठान मैदान परिसरामध्ये पोलिसांना किमान 4 ड्रोन अनधिकृतपणे उडताना आढळले। सुरुवातीला ड्रोन चालकांना ड्रोन वापरणे थांबवण्याची घोषणा करण्यात आली, पण कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याने पोलीस पथकाने ड्रोन विरोधी तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व ड्रोन खाली पाडले। या ड्रोनचा अंत्यसंस्काराच्या ठिकाणी वापर कोणत्या उद्देशाने केला जात होता याची चौकशी सुरू असून ड्रोन चालकांची विचारपूस करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं। ते पुढे म्हणाले, जर काहीही संशयास्पद आढळले तर उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल। पोलिसांनी सांगितले की अंत्यसंस्काराला अजित पवार यांचे 2 लाखांहून अधिक समर्थक तसेच देशाच्या विविध भागातून आलेले अनेक प्रमुख राजकीय नेते उपस्थित होते।